हाय. तर चला, आज मी सुरणची भाजी बनवणार आहे. तर मी कशा पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवते ते मी तुम्हाला नक्की दाखवते. कांदा कापून ठेवलेला आहे, कढई ठेवलेली आहे, भाजला कढई ठेवलेली आहे. आणि मी कशी बनवते, तुम्ही कशी बनवता ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला आपण सुरुवात करूयात. कांदा कापून ठेवलेला ऑलरेडी, कढई छान तापलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल पाहिजे तितकं तेल टाकूयात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जिरा आणि राईसची आपण त्याला फोडणी द्यायची, नंतर कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. तर तेल तापलेलं आहे, राई टाकली, थोडंसं जिरं टाकल्याला छान तडतडू देते मी आता मस्त. आणि त्याच्यामध्ये मी कांदा पण टाकणार आहे परत. कांदा किती छान जिरे आणि राई छान तडतडते त्याच्यामध्ये. कांद्याला पण व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घेते मी मस्त. कांदा एकदम छान लाल परतला आहे. तर मी त्याच्यामध्ये हे सुरण टाकते, कारण तेलामध्ये आपल्याला त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं आहे. लगेच मसाले वगैरे टाकायचं नाही आहे आतमध्ये. थोड्या वेळेनं आपण त्याला तेलामध्ये छान असं परतवून घेऊयात मस्त, म्हणजे खायला पण चविष्ट लागतं आणि छान लागतं. थोडंसं तेलामध्ये आपण याला थोडंसं लाल होऊ देऊयात. तर इथे पण छान असं लाल झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना घरातले आपले बेसिक मसाले असतात ना तेच टाकूया. बाकी जास्त काही मसाले टाकायची गरज नाही. थोडंसं आपलं जे घरात आहे तेच टाकायचं आहे. तर तुम्हाला वाटण जर करून बनवायचं असेल तर तेही तुम्ही बनवू शकता. खूप छान लागते सुरणची भाजी. तर आज मी साध्याच पद्धतीने बनवणार आहे. लालसर झालेलं आहे. आता आपण बेसिक मसाले टाकूया त्याच्यामध्ये. चवीपुरतं म्हणजे जितकं आपल्याला तिखट पाहिजे तेवढंच मी तिखट टाकेल. तुम्हाला जर जास्त हवं तिखट खात असाल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. मी थोडंसं कमीच खाते तर कमीच टाकते मी. त्यानंतर आपण हळद टाकूया अर्धा चमचा, आणि ना चवीपुरतं मीठ टाकूया. माझ्याकडे ना किचन किंग मसाला होता, तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे किचन किंग मसाला आहे, तो मी टाकला आहे त्याच्यामध्ये. अर्धा टमॅटो घेतला आहे आणि भाजी थोडीच म्हणून अर्धा टमॅटो घेतला आहे मी. आणि घरामध्ये कांद्याची पात होती त्यामध्ये टाकून देते आता छान असं. म्हणजे काय इथे माझ्याकडे अर्धा लिंबू आहे. अर्धा लिंबूचा मी रस टाकणार आहे याच्यामध्ये. थोडंसं आंबटपणा टाकला ना याच्यामध्ये म्हणजे आपल्याला घशाला नाही किंवा चावणार नाही आपल्या घशामध्ये. त्याच्यासाठी थोडंसं सुरणला आंबटच टाकावं लागतं. आपल्याला घशामध्ये चावतं आणि खवखवतं, त्याच्यासाठी आंबट टाकणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे चिंच असेल तरी टाकू शकता, कोकम असेल तरी तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे लिंबू आहे सध्या आता, तर मी ते टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकते म्हणजे शिजायला पाहिजे. आणि झाकण लावून ठेवून देते म्हणजे 5-10 मिनटं आपल्याला शिजायला पाहिजे ते. तर बघूयात भाजी शिजली आहे का. तर मला असं वाटते शिजली ते छान बऱ्यापैकी मस्त. हे बघा चमचा भाजी शिजली आहे. आणि तुम्ही बघा इथे मस्त अशी साधी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली सुरणची भाजी. तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही पण खा, भाजेल माझ्या हाताला. तर बघा इथे भाजी झालेली आहे आणि सुरण पण छान शिजलेलं आहे आणि कलर पण याचा खूप छान आलेला आहे. नक्की तुम्ही पण करून बघा. थोडंसं मी तुम्हाला खाऊन दाखवते टेस्ट कशी आहे. छान टेस्ट एकदम एक नंबर झालेली आहे. मी जांभळं खाल्लेत ना म्हणून जीभ माझी जांभळी दिसते. तर तुम्हाला असं वाटलं ह्याच्या जिभेला काय झाले, आणि जांभळाच्यामुळे जीभ माझी जांभळा कलर झाला आहे. तर नक्की करून बघा तुम्ही. असे एक माझ्याकडून काय झालं मिस्टेक की अद्रक लसूणची टेस्ट राहिली, ती थोडीशी टाकली असते तर अजून छान झाली असती होती. पण मला ती पटकन भेटत नव्हती, की बॉटलमध्ये भरून ठेवली होती, मला भेटत नव्हती. तर तुम्ही आता टाका याच्यामध्ये. तर चला, रेसिपी कशी वाटली मला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान अशी कमेंट. आणि तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय.